Hello student, myself Sarodaya Nita Panduranga, Department of Environment Science, DC College, Baramati. Today's lecture we have to discuss or we have to study origin of life, that is our unit second in our syllabus. First of all, introduction. In evolutionary biology, abiogenesis or informally the origin of life, that is OOL, is the natural process by which life has arisen from non-living matter such as simple organic compounds. म्हणजे ज्यावेळेस आपण इव्हॉल्युशनचा किंवा ज्यावेळेस आपण उत्क्रांतीचा म्हणजे बायोलॉजीच्या उत्क्रांतीचा विचार करतो त्यावेळेस आपण अबायोजेनेसिस ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजे ओरिजिन ऑफ लाईफ कसं झालं तर सुरुवातीच्या प्रोसेसमध्ये नॅचरल प्रोसेसमध्ये लाईफच्या त्याच्यामध्ये लाईफ इज अरायझन फ्रॉम नॉन लिव्हिंग मॅटर. लाईफ हे नॉन लिव्हिंग मॅटरपासून तयार झालं सच ॲज सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड. जसे सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंडपासून लाईफ तयार झालं. ही सुरुवातीच्या जे काही एव्हिडन्सेस होते किंवा सुरुवातीच्या ज्या काही इव्हॉल्युशनरी थिअरी होत्या अबायोजेनेसिससारख्या त्याच्यामध्ये आपण स्टडी केलं किंवा त्याच्यामध्ये आपण बघितलं. इन ए सक्सेसफुल थिअरी ऑफ अबायोजेनेसिस मस्ट एक्सप्लेन द ओरिजिन अँड इंटरॅक्शन ऑफ दिस क्लासेस ऑफ मॉलिक्युल्स. आणि एखादी सक्सेसफुल थिअरी आहे अबायोजेनेसिसची त्याच्यामध्ये लाईफचा जो काही ओरिजिन आहे किंवा जे काही इंटरॅक्शन आहे क्लासेसचं किंवा मॉलिक्युल्स कसे आहेत नॅचरली लाईफ ओरिजिन कशी झाली ते ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं गेलेलं आहे. व्हाईल द डिटेल्स ऑफ दिस प्रोसेस आर स्टील अननोन. आणि अजूनही ह्या प्रोसेसचे जे काही डिटेल्स आहेत ते अननोन आहेत ते आपल्याला माहीत नाही. द प्रिव्हेलिंग सायंटिफिक हायपोथेसिस इज दॅट द ट्रान्झिशन फ्रॉम नॉन लिव्हिंग टू लिव्हिंग एंटिटीज वॉज नॉट अ सिंगल इव्हेंट. आणि हायपोथेसिस असं सांगते की एक अंदाज असा सांगतो की नॉन लिव्हिंगपासून लिव्हिंग तयार होणं हे एका तऱ्हेने शक्य नाही आहे बट ॲन इव्हॉल्युशनरी प्रोसेस ऑफ इन्क्रीजिंग कॉम्प्लेक्सिटी दॅट इन्वॉल्व मॉलिक्युलर सेल्फ रेप्लिकेशन सेल्फ असेंब्ली ऑटोकॅटॅलिसिस अँड द इमर्जन्स ऑफ द सेल मेम्ब्रेन्स. आणि ज्यावेळेस आपण दुसऱ्या बाजूने विचार करतो त्यावेळेस ह्या प्रोसेसमध्ये कॉम्प्लेक्सिटी आणण्यासाठी आपण पुढच्या गोष्टी बघितल्या त्यामध्ये सेल्फ रेप्लिकेशन आहे सेल्फ असेंब्ली आहे ऑटोकॅटॅलायसिस आहे अँड द इमर्जन्स ऑफ सेल मेम्ब्रेन्स. अल्दो द ऑकरन्स ऑफ अबायोजेनेसिस इज कॉन्ट्राव्हर्सियल अमंग सायंटिस्ट. आणि जो काही ऑकरन्स आहे अबायोजेनेसिसचा तो अनकॉन्ट्राव्हर्सियल आहे सायंटिस्टसाठी. इट्स पॉसिबल मेकॅनिझम आर पुअरली अंडरस्टूड. आणि ह्याचं जे काही मेकॅनिझम आहे हे अंडरस्टँड करायला आपल्याला थोडंसं अंडरस्टँड करायला पुअरली अंडरस्टँड होत आहे ते सगळ्यांनाच. देर आर सेव्हरल प्रिन्सिपल अँड हायपोथेसिस फॉर हाऊ अबायोजेनेसिस कुड हॅव ऑकर्ड. आणि त्याच्यासाठी खूप सारे प्रिन्सिपल आणि हायपोथेसिस आहेत की अबायोजेनेसिस कसं ऑकर्ड झालं किंवा अबायोजेनेसिस कसं झालं. वेन चार्ल्स डार्विन पब्लिश द ओरिजिन ऑफ स्पेसीज 150 years ago ही कन्सिव्हसली अवॉइडेड डिस्कसिंग द ओरिजिन ऑफ लाईफ. आणि ज्यावेळेस चार्ल्स डार्विन यांनी त्यांची ओरिजिन ऑफ स्पेसीज हे 150 वर्षापूर्वी त्यांनी पब्लिश केलं त्यावेळेस त्यांनी ओरिजिन ऑफ लाईफ जे काय आहे ते डिस्कस करण्याचं टाळलं म्हणजे अवॉइड केलं त्यांनी ओरिजिन ऑफ लाईफ डिस्कस करण्याचं. देन नेक्स्ट वन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ. आता लाईफ आहे मग लाईफच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत तर बायोलॉजी एक्झामिन्स द स्ट्रक्चर फंक्शन ग्रोथ ओरिजिन इव्होल्युशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ लिव्हिंग थिंग्स. बायोलॉजी काय एक्झामाइन करते तर बायोलॉजीमध्ये वेगवेगळ्या स्पेसीज येतात लिव्हिंग तर त्यामध्ये आपण लिव्हिंगचं स्ट्रक्चर स्टडी करतो फंक्शन स्टडी करतो ग्रोथ स्टडी करतो ओरिजिन जो काय आहे स्पेसीसचा कसा ओरिजिन झाला आहे त्याचं इव्हॉल्युशन कसं झाले त्याची उत्क्रांती कशी झाली आहे त्या लिव्हिंग थिंग्सची हे सगळं आपण बायोलॉजीमध्ये स्टडी करतो. इट क्लासिफाईज अँड डिस्क्राइब्स ऑर्गॅनिझम देअर फंक्शन हाऊ स्पेसीज कम इन टू एक्झिस्टन्स. याच्यामध्ये अजून काय क्लासिफाय होतं तर ऑर्गॅनिझम कसे डिस्क्राईब झालेले आहे त्यांचं फंक्शन काय आहे एका स्पेसिफिक इकॉलॉजीमध्ये किंवा इकोसिस्टममध्ये हाऊ स्पेसीज कम इन टू एक्झिस्टन्स त्या स्पेसीज एक्झिस्ट कशा झाल्या किंवा कशा त्या सर्वाईव्ह होत आल्या अँड द इंटरॅक्शन दे हॅव विथ इच अदर. आणि त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कसं इंटरॅक्शन आहे विथ द नॅचरल इन्व्हायरमेंट किंवा त्यांच्या इन्व्हायरमेंटमध्ये कशा जगतात कशा ॲडॅप्ट होतात. प्रत्येक स्पेसीज जी इन्व्हायरमेंटमध्ये सर्वाईव्ह होते तिचे काहीतरी वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्सचा स्टडी आपण ह्याच्यामध्ये करतो. फॉर युनिफाईंग प्रिन्सिपल फॉर्म द फाउंडेशन ऑफ मॉडर्न बायोलॉजी. मॉडर्न बायोलॉजी आपण कशाचा स्टडी करतो तर सेल थिअरी आहे इव्हॉल्युशन आहे जेनेटिक्स आहे किंवा होमिओस्टॅटिस हे जे काही सायन्स आहे याचा स्टडी आपण मॉडर्न बायोलॉजीमध्ये करतो. मोस्ट बायोलॉजिकल सायन्सेस आर स्पेशलाइज्ड एरिया ऑफ स्टडी. आणि असे खूप बायोलॉजिकल सायन्सेस आहेत ते स्पेसिफिक आणि स्पेसिफाईड एरियाचा स्टडी करण्यासाठी यूज केले जातात किंवा त्या सायन्समध्ये आपण स्पेसिफिक ज्या काही गोष्टी आहेत त्यांचा स्टडी करतो. बायोलॉजी इन्क्लूड बायोकेमिस्ट्री. बायोलॉजीमध्ये काय काय इन्क्लूड होतं तर बायोकेमिस्ट्री इन्क्लूड होतं म्हणजे बायोलॉजीमध्ये जी काही केमिस्ट्री चालते त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा स्टडी केला जातो. सेल बायोलॉजी आहे म्हणजे मॉलिक्युलर लेवलवर किंवा सेलच्या लेवलवर जाऊन जो स्टडी केला जातो त्याला सेल बायोलॉजी म्हणतात. मायक्रोबायोलॉजी आहे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया आहे व्हायरस आहे याचा स्टडी आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये
मध्ये करतो. इम्युनॉलॉजी आहे, इम्युनिटीचा किंवा जे काही इम्युनिटीशी रिलेटेड गोष्टी आहेत त्याचा स्टडी आपण इम्युनॉलॉजीमध्ये करतो. जेनेटिक्समध्ये जेनेटिकल लेवलचा स्टडी करतो. फिजिओलॉजी आहे, झूलॉजी आहे, झूलॉजीमध्ये आपण ॲनिमल्सचा स्टडी करतो. इकोलॉजीमध्ये आपण जे काही इंटरॅक्शन आहे अबायोटिक अँड बायोटिक थिंग्सचा त्याचा स्टडी करतो. इव्हॉल्युशनरी बायोलॉजी आहे आणि बॉटनी आहे. हे सगळे जे काही थिंग्स आहेत ह्या सगळ्या बायोलॉजीमध्ये इन्क्लूड होतात आणि बायोलॉजीमध्ये आपण सगळ्या या गोष्टींचा स्टडी करतो. बायोकेमिस्ट्री इज द स्टडी ऑफ केमिकल्स दॅट मेकअप लाईफ. आणि बायोकेमिस्ट्री म्हणजे काय तर हा स्टडी आहे केमिकल्सचा, ज्या केमिकल्सपासून लाईफ मेकअप झालेली आहे, लाईफ तयार झालेली आहे त्याचा स्टडी आपण बायोकेमिस्ट्रीमध्ये करतो. सेल बायोलॉजी इज द स्टडी ऑफ लाईफ ॲट द सेल बायोलॉजी म्हणजे सेलच्या लेवलवर जाऊन आपण जो स्टडी करतो त्याला सेल बायोलॉजी म्हणतात. मायक्रोबायोलॉजी इज द स्टडी ऑफ मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम. इम्युनॉलॉजी इज द स्टडी ऑफ ऑर्गॅनिझम रेजिस्टंट टू डिसीज. इम्युनॉलॉजीमध्ये आपण डिसीज रेजिस्ट कसा करायचा त्याचा आपण स्टडी करतो. जेनेटिक्स इज द स्टडी ऑफ हाऊ ऑर्गॅनिझम पास ट्रेट टू देअर ऑफस्प्रिंग. जेनेटिक्समध्ये ऑर्गॅनिझम पास कसा होतो, त्यांच्या ऑफस्प्रिंगमध्ये कोणकोणते त्यांचे जे काही जीन्स आहेत ते कसे ट्रान्सफर होतात, म्हणजे DNA लेवलवर ज्यावेळेस आपण स्टडी करतो तो आपण जेनेटिक्समध्ये बघतो. द स्टडी ऑफ हाऊ द ह्युमन बॉडी वर्क्स इज कॉल्ड फिजिओलॉजी. आणि फिजिओलॉजी म्हणजे काय तर ह्युमन बॉडी कशी वर्क करते ते ज्याच्यामध्ये आपण स्टडी करतो त्याला आपण फिजिओलॉजी म्हणतो. झूलॉजी इज द स्टडी ऑफ ॲनिमल्स. द स्टडी ऑफ हाऊ ऑर्गॅनिझम इंटरॅक्ट विथ देअर एन्व्हायरमेंट अँड इच अदर इज कॉल्ड ॲज द इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे काय तर ऑर्गॅनिझम एकमेकांसोबत कसे रिॲक्ट होतात इकोसिस्टीममध्ये त्याला आपण इकॉलॉजी म्हणतो. इव्हॉल्युशनरी बायोलॉजी इज द स्टडी ऑफ हाऊ पॉप्युलेशन अँड स्पेसिस चेंज ओव्हर टाईम. इव्हॉल्युशनरमध्ये पॉप्युलेशन आणि ज्या काही स्पेसिस आहेत जसं जसं टाईम पिरियड जातो त्या कशा चेंज झाल्या त्याच्यामध्ये आपण इव्हॉल्युशनरी बायोलॉजीमध्ये ह्या सगळ्याचा स्टडी करतो. बॉटनी इज द स्टडी ऑफ प्लांट. बॉटनी म्हणजे प्लांट्सचा स्टडी आपण करतो बॉटनीमध्ये. द 4 युनिफाईंग प्रिन्सिपल्स आर इम्पॉर्टंट फाउंडेशन फॉर ईच अँड एव्हरी फील्ड ऑफ बायोलॉजी. आणि बायोलॉजीच्या ईच अँड एव्हरी फील्डमध्ये आपण जे काही लिव्हिंग मॅटर आहे त्याच्याशी निगडीत ज्या काही गोष्टी आहेत त्याचा स्टडी करतो आणि हे व्हायटल आहे फॉर द स्टडी ऑफ लिव्हिंग थिंग्स ऑर फॉर द स्टडी ऑफ इव्हॉल्युशन. अप्लाइड फील्ड ऑफ बायोलॉजी सच ॲज अ मेडिसिन अँड जेनेटिक रिसर्च इन्व्हॉल्व मेनी स्पेशलाइज्ड एरिया ऑफ स्टडी. देन वी सी व्हॉट इज लाईफ. आता लाईफ म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण ब्रिज कोर्स घेतला होता तर त्यावेळेस आपण लाईफ म्हणजे ह्याचा एक नॉर्मली व्ह्यू जो काय आहे तो आपण बघितलेला आहे. आता आपण डिटेलमध्ये बघणार आहोत व्हॉट इज लाईफ. नॉट ऑल सायंटिस्ट ॲग्री एक्झॅक्टली अबाउट व्हॉट मेक्स अप लाईफ. सगळे जे काही सायंटिस्ट आहेत ते ॲग्री नाही आहेत, एकमत नाही आहे त्यांचं की एकमत त्यांचं बनलेलं नाही की व्हॉट इज लाईफ, लाईफ कशापासून बनलेली आहे हे ते सगळे ॲग्री नाही आहेत एका स्पेसिफिक वाक्याला किंवा स्पेसिफिक थेसिसला. मेनी कॅरेक्टरिस्टिक्स डिस्क्राईब मोस्ट लिव्हिंग थिंग्स. आणि खूप सारे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या काय डिस्क्राईब करतात, मोस्ट लिव्हिंग थिंग्स त्या डिस्क्राईब करतात. हाऊएव्हर विथ मोस्ट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक लिस्टेड बिलो वी कॅन थिंक ऑफ वन ऑर मोर एक्झाम्पल दॅट वुड सीम टू ब्रेक द रूल. with some non-living being classified as a living or something living being classified as a non-living. म्हणजे असे काही एक्झाम्पल आहेत किंवा असे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते म्हणजे लिव्हिंग आहेत पण ते नॉन लिव्हिंग सारखे वागतात किंवा नॉन लिव्हिंग असून ते लिव्हिंग सारखे वागतात, असे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. देअर इज नॉट जस्ट वन डिस्टिंग्विशिंग फीचर्स दॅट सेपरेट अ लिव्हिंग थिंग फ्रॉम नॉन लिव्हिंग थिंग. आणि असं सेपरेट काही फीचर नाही आहे की ते लिव्हिंगला नॉन लिव्हिंगपासून डिफरंट करेल किंवा नॉन लिव्हिंगला लिव्हिंगपासून डिफरंट करेल. ए कॅट मूव्स बट सो डज कार. जशी कॅट मूव्ह करते तशी कार पण एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होते. ट्रीज ग्रोज हायर बट सो डज अ क्लाउड. जसा ट्री ग्रो होतो हायर, झाड ग्रो होते तसंच क्लाउड पण बट सो डज अ क्लाउड. मग क्लाउड पण तसाच हे होतो. अ सेल हॅज अ स्ट्रक्चर बट सो डज अ क्रिस्टल. म्हणजे सेलला जसं स्ट्रक्चर असतं तसं जो काही क्रिस्टल आपल्याला भेटतो त्याला पण स्ट्रक्चर असतं. बायोलॉजिस्ट डिफाईन लाईफ बाय लिस्टिंग कॅरेक्टरिस्टिक्स दॅट लिव्हिंग थिंग शेअर समथिंग दॅट हॅज ऑल ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ इज कन्सिडर्ड टू बी अ लाईव्ह. आणि मग लाईफच्या काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तर त्या लाईफच्या कॅरेक्टरिस्टिक्स आपण पुढे बघणार आहोत. अन इंडिव्हिज्युअल लिव्हिंग क्रिएचर इज कॉल्ड अन ऑर्गॅनिझम. मग ऑर्गॅनिझम म्हणजे काय तर अन ऑर्गॅनिझम म्हणजे काय, हे जे लिव्हिंग जे काही क्रिएचर असतं म्हणजे जे हालचाल करू शकतं ज्याला मेटाबॉलिझम असतं अशा क्रिएचरला आपण ऑर्गॅनिझम म्हणतात. मग ऑर्गॅनिझमची डेफिनेशन काय आहे तर अन इंडिव्हिज्युअल लिव्हिंग क्रिएचर इज कॉल्ड अन ऑर्गॅनिझम. देअर आर मेनी कॅरेक्टरिस्टिक्स दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम शेअर. आणि अशा खूप साऱ्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमनी शेअर केल्यात. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. मग कोणकोणत्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, पहिले हे रिस्पॉन्ड टू देअर एन्व्हायरमेंट. जे
नॉर्मली लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतात ते त्यांच्या इन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करतात. आता समजा आपण कारचं आणि कॅटचं उदाहरण घेतलं, कार रिस्पॉन्ड करणार आहे का, ज्या नाही करणार रिस्पॉन्ड, तसं कॅट आहे ती तिच्या इन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करू शकते. ग्रो अँड चेंज. जसं कार आहे, कारचं एक स्पेसिफिक मॉडेल आहे, कार ग्रोथ होऊ शकत नाही किंवा त्याच्यामध्ये चेंज होऊ शकत नाही एकदा स्ट्रक्चर केल्यावर. पण तशी जी काही कॅट आहे, कॅट आधी छोटी असते, नंतर तिची ग्रोथ होते, म्हणजे ग्रोथ होते त्याच्यामध्ये आणि चेंज होतो. रिप्रोड्यूस अँड हॅव ऑफस्प्रिंग्स, ते रिप्रोड्यूस करू शकतात किंवा आणि त्यांचे ऑफस्प्रिंगसुद्धा असतात. हॅव कॉम्प्लेक्स केमिस्ट्री, त्यांची कॉम्प्लेक्स अशी केमिस्ट्री असते, एकमेकांसोबत इंटरॅक्शन असतं. एका स्पेसिफिक दोन ऑर्गॅनिझममध्ये किंवा दोनपेक्षा जास्त एकमेकांसोबत त्यांचं इंटरॅक्शन असतं किंवा कॉम्प्लेक्स केमिस्ट्री त्यांच्यामध्ये प्रेझेंट असते. मेंटेन होमिओस्टॅसिस आर बुल्ट ऑफ अ स्ट्रक्चर कॉल्ड सेल्स, आणि ते सेलचं स्ट्रक्चर बूट झालेलं असतं, त्याच्यापासून ते बनलेले असतात. पास देअर ट्रेड्स ऑन टू देअर ऑफस्प्रिंग्स, आणि जे काही आपल्यामध्ये जे काही जीन्स असतात ते आपल्या पूर्वजांकडनं आलेले असतात, म्हणजे जे काही जीन्स आहे ते पास करतात ते त्यांच्या ऑफस्प्रिंग्सकडे. देन रिस्पॉन्डिंग टू द इन्व्हायरमेंट, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम रिस्पॉन्ड टू देअर इन्व्हायरमेंट. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो त्यांच्या जे काही इन्व्हायरमेंट आहे त्याला रिस्पॉन्ड करतो. इफ यू स्टेप ऑन अ रॉक इट विल जस्ट लाय देअर, बट इफ यू स्टेप ऑन अ टर्टल इट विल मूव्ह ऑर इव्हन स्नॅप ॲट यू. म्हणजे जर तुम्ही रॉकवर उभा राहिला तर ते स्टील जसं आहे तसंच राहणार, पण तुम्ही जर टर्टलवर उभं राहिला तर ते मूव्ह अँड इव्हन स्लॅप ॲट यू, आणि ते मूव्ह होऊ शकतं. म्हणजे हे रिस्पॉन्ड करतात नॉर्मली. आत्ता आपण बघितलं, म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आहे, आपण त्याला समजा काडी लावली, बोट लावली, तर ते रिस्पॉन्ड करणार. म्हणजे हे रिस्पॉन्डिंग टू द इन्व्हायरमेंट, म्हणजे लिव्हिंग जे काही क्रिएचर्स आहेत ते रिस्पॉन्ड करतात त्यांच्या इन्व्हायरमेंटला. लिव्हिंग थिंग्स नो व्हॉट इज गोईंग ऑन अराउंड देम अँड रिस्पॉन्ड टू चेंजेस इन द इन्व्हायरमेंट, आणि ते इन्व्हायरमेंटला रिस्पॉन्ड करतात. अँड ॲडॅप्टेशन रेफर्स टू द प्रोसेस ऑफ बिकमिंग ॲडजस्ट टू अॅन इन्व्हायरमेंट, आणि ॲडॅप्टेशन हे त्यातलीच एक प्रोसेस आहे. हा ॲडॅप्टेशन म्हणजे हा पण एक रिस्पॉन्स आहे त्या इन्व्हायरमेंटला किंवा तिथल्या नेचरला. देन ॲडॅप्टेशन मे इन्क्लूड स्ट्रक्चरल, फिजिओलॉजिकल ऑर बिहेवियरल ट्रेट्स दॅट इम्प्रूव्ह अॅन ऑर्गॅनिझम लाईव्हलीहूड ऑफ सर्वायवल अँड डज रिप्रोडक्शन. म्हणजे ॲडॅप्टेशन हे पण एक ॲडॅप्टेशनमध्ये काय इन्क्लूड होतं आहे, तर स्ट्रक्चरल आहे, फिजिओलॉजिकल आहे किंवा बिहेवियरल जे काही चेंजेस होत आहेत ते त्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये, ते म्हणजे ॲडॅप्टेशन म्हणतो आपण त्याला. तर ॲडॅप्टेशन कशासाठी होते, तर ते मेनली सर्वायवलसाठी होते त्यांच्यामध्ये ॲडॅप्टेशन. दुसरं आहे ग्रोथ अँड चेंज. ग्रोथ अँड चेंजमध्ये काय येते, ऑल ऑर्गॅनिझम हॅव द ॲबिलिटी टू ग्रो अँड चेंज. प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये अशी ॲबिलिटी आहे, ग्रो होण्याची, वाढण्याची ॲबिलिटी आहे, आणि जी काही स्ट्रक्चर आहे बॉडीचं ते चेंज करण्याची प्रत्येक ऑर्गॅनिझममध्ये ॲबिलिटी आहे. ए सीड मे लुक लाईक अ पेबल, पहिल्यांदा सीड असते ती पेबलसारखी दिसते, बट अंडर द राईट कंडिशन इट विल स्प्राउट अँड फॉर्म अ सीडलिंग दॅट विल ग्रो इन टू लार्जर प्लांट. पहिल्यांदा जे बी असतं आपल्याला मातीत लावायचं असतं ते एकदम छोटं असतं, नंतर ज्यावेळेस त्याला फेवरेबल कंडिशन होते त्यावेळेस ते स्प्राउट होतं, मग त्याच्यामध्ये अंकुर बाहेर येतो, मग तो अंकुर छोटंसं झाड होतं, नंतर मोठं झाड होतं, म्हणजे ते ग्रो होतं किंवा त्यांचे जे काही स्ट्रक्चर आहे ते चेंज होतं. म्हणजे त्याच्यानंतर लास्टला कन्व्हर्जन हे लार्जर प्लांटमध्ये होतं. द पेबल ऑफ कोर्स विल नॉट ग्रो, आणि जे काही पेबल आहे ते ग्रो होत नाही. इवन द स्मॉलेस्ट बॅक्टेरिया मस्ट ग्रो, आणि हेच काय हे सीडचं उदाहरण झालं, पण जे काही स्मॉलेस्ट बॅक्टेरिया आहे ते पण ग्रो होतात. दिस बॅक्टेरिया विल रिप्रोड्यूस बाय डिवायडिंग इंटू 2 सेपरेट बॅक्टेरियम. मग बॅक्टेरिया ग्रो कसे होतात, तर ते 2 सेपरेट बॅक्टेरियम तयार होतात किंवा डिवाइड होतात, रिप्रोड्यूस होतात, ते तशा प्रकारे बॅक्टेरिया ग्रो होतात. इफ द पॅरेंट बॅक्टेरियम डज नॉट ग्रो देन ईच सबसिक्वेंट जनरेशन विल जस्ट बी स्मॉलर देन द प्रिव्हियस जनरेशन. आणि जे पॅरेंट जे बॅक्टेरिया आहेत ते ग्रो झाले नाही, तर पुढे जे काही त्यांची जी काही त्यांची जनरेशन आहे ती जस्ट स्मॉलर राहते किंवा छोटी राहते, कमी राहते. इव्हेंच्युअली द बॅक्टेरिया विल बी टू स्मॉल टू फंक्शन प्रॉपरली. मग बॅक्टेरिया हे टू स्मॉल असतात पण त्यांचे जे काही फंक्शन असतात ते प्रॉपरली असतात. म्हणजे ग्रोथ आणि चेंज हा जो काही लिव्हिंगची ऑर्गॅनिझमची जी काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती इथे लागू होते. ही त्याची डायग्राम आहे किंवा ह्या डायग्राममध्ये आपण बघू शकतो हे प्लांट आधी छोटे आहे, म्हणजे नंतर त्याचं स्ट्रक्चर पण चेंज झाले आणि त्याच्यामध्ये ग्रोथ पण झालेली आहे. म्हणजे हे जसं त्याचे टाईम पिरियड जात गेला किंवा जसं टाईम पिरियड जात गेला तसं त्याचे जे काही स्ट्रक्चर आहे ऑर्गॅनिझमचं किंवा त्या प्लांटचं ह्याच्यामध्ये डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे चेंज होत गेलेलं आहे. देन आहे रिप्रोडक्शन. मग रिप्रोडक्शन म्हणजे काय, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम मस्ट हॅव द ॲबिलिटी टू रिप्रोड्यूस. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ॲबिलिटी आहे रिप्रोड्यूस होण्याची. लिव्हिंग
थिंग्स मेक मोर ऑर्गॅनिझम लाईक देमसेल्फ. आणि लिव्हिंग थिंग्स त्यांच्यासारखे ऑर्गॅनिझम तयार करतात, म्हणजे ते त्यांच्यासारखेच. आता ह्युमन आहे, ह्युमनसारखाच रिप्रोड्यूस करतात. प्लांटसारखाच दिसतं, म्हणजे जे काही ते स्वतःसारखं ऑर्गॅनिझम तयार करण्याची त्यांच्यामध्ये ॲबिलिटी असते, याला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. वेदर द ऑर्गॅनिझम इज अ रॅबिट ऑर अ ट्री ऑर अ बॅक्टेरियम, लाईफ विल क्रिएट मोर लाईफ. म्हणजे रॅबिटपासून रॅबिट रिप्रोड्यूस होणार, ट्रीपासून ट्री, बॅक्टेरियमपासून बॅक्टेरियम, लाईफ विल क्रिएट मोर लाईफ. म्हणजे एक लाईफ अजून वेगवेगळ्या लाईफ क्रिएट करते किंवा अजून वेगवेगळ्या लाईफ बनवते, सेम त्यांच्यासारख्याच. इफ अ स्पेसिस कॅन नॉट क्रिएट द नेक्स्ट जनरेशन, द स्पेसिस विल गो एक्सटिंक्ट. आणि जर एखाद्या स्पेसिसने नवीन जनरेशन तयार केले नाही, तर ती जी काही स्पेसिस आहे ती एक्सटिंक्ट होईल, ती संपुष्टात येण्याच्या मार्गावर जाते किंवा संपुष्टात येऊ शकते. रिप्रोडक्शन इज द प्रोसेस ऑफ मेकिंग द नेक्स्ट जनरेशन अँड मे बी सेक्शुअल ऑर अँड असेक्शुअल प्रोसेस. रिप्रोडक्शन म्हणजे ही अशी प्रोसेस आहे की नेक्स्ट जनरेशन तयार करण्याची प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये 2 टाईप्स पडतात, सेक्शुअल आणि असेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स 2 पॅरेंट अँड द फ्युजन ऑफ गॅमेट्स, हॅप्लॉइड सेक्स सेल्स फ्रॉम इच पॅरेंट. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं, तर 2 पॅरेंट असतात, त्याच्यामध्ये गॅमेट्सचं फ्युजन होतं, हॅप्लॉइड सेक्स सेल्स फ्रॉम द इच पॅरेंट. सेक्शुअल रिप्रोडक्शन प्रोड्युसेस ऑफस्प्रिंग दॅट आर जेनेटिकली युनिक अँड इन्क्रीजेस जेनेटिक व्हेरिएशन. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जे काही जेनेटिक व्हेरिएशन आहे ते आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळतं. देन असेक्शुअल रिप्रोडक्शन इन्व्हॉल्व्स ओन्ली 1 पॅरेंट. असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये एकच पॅरेंट असतो, तसं सेक्शुअलमध्ये 2 असतात. इट अकर्स विदाउट अ फ्युजन ऑफ अ गॅमेट्स. याच्यामध्ये गॅमेट्सचं फ्युजन होत नाही. अँड प्रोड्युसेस ऑफस्प्रिंग दॅट आर ऑल जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट. आणि ह्यांचे जे ऑफस्प्रिंग असतात ते त्यांच्या पॅरेंटसारखेच असतात, जेनेटिकली आयडेंटिकल असतात. ह्यांच्यामध्ये व्हेरिएशन हे जास्त प्रमाणात बघायला भेटत नाही किंवा बघायला भेटत नाही. हे आहे ॲनिमल रिप्रोडक्शन सिस्टीम आहे. याच्यामध्ये इथे एक्झाम्पल दाखवले गेले, म्हणजे जे काही ऑर्गॅनिझम आहे त्यांनी त्यांच्यासारखेच जे काही ऑफस्प्रिंग्स आहेत ते तयार केले आहेत. ही आहे ॲनिमल रिप्रोडक्शन सिस्टीम. देन ग्रोथ अँड चेंज आपण बघितले. देन आपण रिप्रोडक्शन बघितलेलं आहे. देन हॅव कॉम्प्लेक्स केमिस्ट्री. कॉम्प्लेक्स केमिस्ट्री म्हणजे काय, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव कॉम्प्लेक्स केमिस्ट्री. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला किंवा कोणतेही ऑर्गॅनिझम आपण घेतले लिव्हिंग, तर त्यांना कॉम्प्लेक्स केमिस्ट्री असते. ए फ्लावर हॅज अ कॉम्प्लिकेटेड अँड ब्युटिफुल स्ट्रक्चर. आता फ्लावरचा जर विचार केला तर त्याचं स्ट्रक्चर कॉम्प्लिकेटेड असतं. त्याच्यामध्ये पेटल असतात, सेपल्स असतात, अँड्रोशियम असतो, गायनेशियम असतो, म्हणजे कॉम्प्लिकेटेड अँड ब्युटिफुल स्ट्रक्चर असतं फ्लावरचं. सो डज अ क्रिस्टल. मग क्रिस्टलचंही तसंच आहे. बट इफ यू लुक क्लोजली ॲट द क्रिस्टल यू सी नो चेंज. पण जर आपण क्रिस्टलचं स्ट्रक्चर बघितलं बारकाईने, तर त्याच्यामध्ये कोणताही चेंज नसतो, म्हणजे कॉम्प्लेक्स केमिस्ट्री त्याच्यामध्ये नसते, सेम त्याचं स्ट्रक्चर असतं. द फ्लावर ऑन द अदर हँड इज ट्रान्सपोर्टिंग वॉटर थ्रू इट्स पेटल्स. आणि जे काही फ्लावर आहे ते ट्रान्सपोर्ट करत असतं वॉटर त्याच्या पेटल्सला. प्रोड्युसिंग पिगमेंट मॉलिक्युल्स. त्याच्यामध्ये पिगमेंट मॉलिक्युल्स असतात. ब्रेकिंग डाऊन शुगर्स ब्रेक डाऊन एनर्जी करतात ते, शुगर फॉर एनर्जी. अँड अंडरगोईंग अ लार्ज नंबर ऑफ अदर बायोकेमिकल रिॲक्शन दॅट आर नीडेड फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू स्टे अलाइव्ह. आणि अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बायोकेमिकल रिॲक्शन ह्या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये डे टू डे लाईफमध्ये घडत असतात. कशासाठी, तर तेच ऑर्गॅनिझम लाईव्ह राहण्यासाठी. द सम ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन इज सेल मेटॅबॉलिझम. हे मेटॅबॉलिझम म्हणजे काय, द सम ऑफ ऑल केमिकल रिॲक्शन. ज्या काही केमिकल रिॲक्शन आपल्या बॉडीमध्ये घडतात त्याला आपण द सेल मेटॅबॉलिझम म्हणतो. देन मेंटेन होमिओस्टॅसिस. आता होमिओस्टॅसिस म्हणजे काय, अ ह्युमन बॉडी हॅज अ टेम्परेचर ऑफ 37 डिग्री सेल्सिअस. ह्युमन बॉडीचं टेम्परेचर किती असतं, तर 37 डिग्री सेल्सिअस असतं. अबाउट 98.6 डिग्री फॅरनहीट. मग त्याचं फॅरनहीटमध्ये किती, तर 98.6 डिग्री फॅरनहीट. इफ यू स्टेप आउटसाईड ऑन अ कोल्ड मॉर्निंग द टेम्परेचर माइट बी बिलो फ्रीजिंग. आणि ज्यावेळेस आपण मॉर्निंगमध्ये जातो तर त्यावेळेस ते टेम्परेचर बिलो फ्रीजिंग होतं. नेव्हरलेस यू डू नॉट बिकम अन आईस क्यूब. पण तुम्ही आईस क्यूब होत नाही त्यावेळेस. यू शिवर अँड द मुवमेंट इन युअर आर्म्स अँड लेग अलोज यू टू स्टे वॉर्म. मग आपण आपले पाय वगैरे असतात ते असे आवळून घेतो, मध्ये का, तर वॉर्म राहण्यासाठी. इटिंग फूड अल्सो गिव्ज युअर बॉडी टू एनर्जी. आपण जे काही फूड खातो, फूड इट करतो, ते आपल्या बॉडीला एनर्जी देतं. नीड्स टू कीप वॉर्म. मग ते वॉर्म राहण्यासाठी आपण मग फूड खातो, चहा किंवा जे काही वेगवेगळं फूड मटेरियल आहे, ड्रिंक्स आहेत वेगवेगळ्या, आपण त्या कोल्ड ड्रिंक म्हणजे ज्युसेस वगैरे आहेत ते आपण घेतो.
Living organisms keep their internal environments within a certain range. They maintain a stable internal condition. तर हे सगळं का करतो, तर हे मेंटेन होमिओस्टॅसिस म्हणजे स्टेबल राहण्यासाठी. होमिओस्टॅसिस म्हणजे स्टेबल किंवा मेंटेन राहण्यासाठी आपण हे सगळं करतो. डिस्पाईट चेंजेस इन देअर एक्सटर्नल इन्व्हायरमेंट. आपण जे आपलं इंटरनल इन्व्हायरमेंट आहे ते मॅच करण्याचा प्रयत्न करतो एक्सटर्नल इन्व्हायरमेंटसोबत. म्हणजे आपण आपली जी काही बॉडी आहे ती प्रत्येक कंडिशनला ॲडॅप्ट करून घेतो. म्हणजे आता कोल्ड कंडिशन असेल तर आपण स्वेटर वगैरे म्हणजे आपण आपली जी काही बॉडी आहे ती ॲडॅप्ट करतो. म्हणजे नेवर यू डू नॉट बिकम आईस क्यूब. म्हणजे जरी थंडी असली तरी पण आपण आईस क्यूब बनत नाही. यू शिवर अँड द मुवमेंट. मग आपण काय मुवमेंट करतो, आपले जे काही आर्म्स आहेत किंवा लेग्स आहेत अलो यू टू स्टे वॉर्म. मग आपले आर्म आणि लेग्स आपण हात एकमेकांवर चोळतो का, आता आपली जी काही बॉडी आहे ती वॉर्म होईल. इटिंग फूड अल्सो गिव्स युअर बॉडी द एनर्जी. म्हणजे काही फूड करतो आपण, जे फूड करतो ते आपल्याला एनर्जी देतं. द प्रोसेस इज कॉल्ड हेमोस्टॅसिस. आणि ही सगळी जी काही प्रोसेस आहे, आपण जी आपली बॉडी आहे ती डेस्पाईट किंवा जे काही मेंटेन करतो आपण त्याचं स्टेबल इंटरनल कंडिशन जी काही आहे आपण ती मेंटेन करतो बॉडीची, त्याला आपण होमिओस्टॅसिस म्हणतो. ही ओव्हरऑल जी काही प्रोसेस आहे सगळे आपण ह्यावरच्या 3 ह्याच्यामध्ये बघितली त्याला आपण होमिओस्टॅसिस म्हणतो. अँड इट इज अन इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा ऋतूनुसार त्याचे जे काही आहेत चेंजेस आहेत किंवा त्या कंडिशनला सर्वाईव्ह होण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच आपण होमिओस्टॅसिस असं म्हणतो. देन बुल्ट ऑफ अ सेल. मग सेल बुल्ट्स म्हणजे काय, इफ यू लुक क्लोजली ॲट एनी ऑर्गॅनिझम यू कॅन सी दॅट इट इज अ मेड ऑफ स्ट्रक्चर कॉल्ड सेल. आपण जर एखाद्या ऑर्गॅनिझमकडे बघितलं तर तो ऑर्गॅनिझम वेगळ्या एका स्ट्रक्चरपासून बनलेला असतो आणि त्या स्ट्रक्चरला आपण सेल म्हणतो. ऑर्गॅनिझम दॅट आर व्हेरी डिफरंट सच ॲज फेन्स, फिश अँड एलिफंट्स ऑल लुक सिमिलर ॲट द सेल्युलर लेवल. आणि हे जे काही ऑर्गॅनिझम आहे, फर्न्स आहे, फिश आहे, एलिफंट्स, हे सगळे सेल्युलर लेवलवर सेम दिसतात. ए सेल इज अ बेसिक युनिट ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ऑल ऑर्गॅनिझम. हे जे काही सेल आहे हे बेसिक युनिट आहे स्ट्रक्चर आणि फंक्शनचा. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर मेड ऑफ 1 or more सेल्स. आणि प्रत्येक सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे एक किंवा एकापेक्षा जास्त सेलनी बनलेले असतात. ए सिम्पल बॅक्टेरियम विल कन्सिस्ट ऑफ जस्ट 1 सेल. आणि जे काही सिम्पल बॅक्टेरियम आहे ते फक्त बॅक्टेरिया एका सेलपासून बनलेले असतात. बाकी जे काही ऑर्गॅनिझम आहेत किंवा हे जे आपण ह्युमन आहे, प्लांट आहे, हे वेगवेगळ्या जास्त एका किंवा एकापेक्षा जास्त सेलपासून बनलेले आहेत. व्हेअरॅज यू आर मेड ऑफ ट्रिलियन्स ऑफ अ सेल. आणि आपण आहे तर खूप साऱ्या ट्रिलियन्स मिलियन्स अशा सेलपासून ह्युमन बॉडी ही बनलेली आहे. देन in today's lecture we have to see various characteristics of living forms, homeostasis, growth and change. हे सगळं जे काय आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. रिगार्डिंग टू दिस, if you have any question please ask. Thank you.